कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पावसाचा जोर मात्र वाढला तर पाणी अनेक ठिकाणी साचण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेकडून करण्यात आलेलं आहे। सर्व दूर आज खरं तर राज्यामध्येच पाऊस आहे, मात्र मुंबईचे कसे हाल होत आहेत कालपासून सुरू असलेल्या पावसानं हे सगळे या दृश्यांमध्ये दिसतंय। तर कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे आणि सरकारनं जाहीर केलेल्या सुट्टीमुळे शाळा महाविद्यालय आज बंद आहेत। मात्र तरी देखील काही नागरिक बाहेर पडताना दिसत आहेत, कारण कार्यालय त्यांना गाठायचं आहे। मात्र पावसाचा जोर वाढला तर अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे। काय नेमकी परिस्थिती आहे कल्याण डोंबिवलीमध्ये जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी आतिश भोईर सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। आतिश, काय नेमकी पावसाची परिस्थिती कल्याण डोंबिवली परिसरात आहे? मुंबई आणि उपनगरामध्ये आज देखील पावसाचा जोर हा वाढलेला आहे। मुसळधार पाऊस सुरू आहे। कल्याणमध्ये देखील पावसाचा जोर हा वाढलेला आहे। काही तासापासून पावसाचा जोर वाढल्याने सखल भागामध्ये देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मी कल्याणच्या रेल्वे स्टेशनवरती काल देखील मध्य रेल्वेवरती जे लोकल होत्या त्या उशिराने धावत होत्या। काही लोकल जे आहेत त्या रद्द देखील करण्यात आल्या होत्या। कल्याणचा हा मुख्य रेल्वे स्टेशन आहे। या ठिकाणी एक्सप्रेस ज्या आहेत त्या देखील इकडनं जातात। कर्जत आणि कसाऱ्याला ज्या दोन्ही लाईनी आहेत त्या दोन्ही लाईन असल्यामुळे कर्जतला जाणार आहे, त्याचप्रमाणे कसाऱ्याला जाणारे देखील प्रवासी जे आहेत ते जात असतात। मात्र आज सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरामध्ये देखील पावसाचा जोर वाढल्याने बरेचसे जे लोकल जे आहे त्या उशिराने धावत असल्याने आपण पाहू शकता प्रचंड अशी कल्याणच्या रेल्वे स्थानकावरती गर्दी झालेली आहे। बरेच जे प्रवासी आहेत ते ताटकळत उभा आहेत। अर्धा तासापासून लोकल जे आहेत ते येत नाही आहे। मुंबईला जाणाऱ्या किंवा मुंबईकडून येणाऱ्या ज्या लोकल ज्या आहेत त्या उशिराने धावत आहेत। मात्र रेल्वेकडनं जे आहे ते उद्घोषणा केली जात आहे की अनिश्चित काळासाठी वेळेसाठी ज्या लोकल ज्या आहेत त्या उशिराने धावत आहेत। त्यामुळे जे प्रवासी आहेत ते मुंबईकडे जाणारे जे प्रवासी आहेत ते ताटकळत उभे आहेत। कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोईर, जी मीडिया, कल्याण।